नमस्कार मित्रांनो, सुमन गोट फार्म. मी आज सुबाबळीची रोपं जिथं तयार होतात त्या नर्सरीला भेट देत आहे. तर आपण बघूया की कशी रोपं तयार करतात, काय करतात, त्यांच्याविषयी आपण सखोल माहिती घेऊया. तरम दंडिले श्री सेवागिरी नर्सरी फलटण कोळकी दंडिले माळा या ठिकाणी आपली सुबाबळीवरती स्पेशल नर्सरी आणि याच्यामध्ये आपले सुबाबळीमध्ये आपण काम करतो. नमस्कार, बोला की साहेब. आता ही आपली जी सुबाबळ आहे ही कसली आहे, देशी आहे की सुरुवातीला शेतकरी बांधवांना सुबाबळ देण्यासाठी सुरुवातीला ही देशी सुबाबळ तयार केली जाते. देशी सुबाबळीची रोपं तयार केली जातात सुरुवातीला. आणि ते साधारण 8-10 साईज कॅरी बॅग असते. 500 मायक्रॉन कॅरी बॅग राहते. 8 ते 10 फूट उंचीची अशी वर्षाची एक रोप तयार होतं आणि वर्षानंतर ते कलमाचं रोप तयार होतं, सीडलेस सुबाबळ म्हणून. आता हे आपलं किती दिवसाचं रोप आहे? आता हे कटिंग केलेलं आहे. साधारण हे 1 वर्षाचं रोप असतं. एका वर्षाचं हे रोप असतं पूर्ण. हे आपलं एका वर्षाचं रोप आहे. हे देशी मध्ये रोप आहे आपलं. देशी मध्ये रोप येतं. आणि देशी मध्ये काय होतं की आता शेतकऱ्यांचं बरचस हे चालू आहे, म्हणजे जर देशी रोप लावलं तर त्याचं आपल्या रानामध्ये तण माजतं, बिया येतात, शेंगा येतात, थंडीमध्ये चिकटा येतो असं शेतकऱ्यांचं. म्हणून ह्या रोपाकडे असं बघितलं जातं की लावलंच नाही पाहिजे. तर आता शेळी पालन जर करायचं म्हणलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये जे सुधारित व्हरायटी आल्यात, सीडलेस सुबाबळ आणि संकरित सुबाबळ. तर सध्या आता सीडलेस सुबाबळ महत्वाचं काय करतं की त्याला शेंगाच येत नाहीत. शेंगा येत नाही. शेंगा येत नाहीत. बरं, आता आपली जी ही सुबाबळ आहे आणि जे वन खात्याकडून आपल्याला बिया मिळतात किंवा झाडं मिळतात, त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय फरक आहे? आता तुम्ही जे वन खात्यामध्ये म्हणता ते सुरुवातीला ही अशी बघा, ही सुबाबळ तयार असते त्यांच्याकडं देशी. देशी मधली. आता जर ह्यातलं जर आपण ह्यातल्या काही म्हणजे काड्या जर घेतल्या की बाबा आपण त्याच्यामध्ये फरक बघायला गेलो, दोन्ही मध्ये काय तफावत आहे त्या प्लॉट मध्ये, तर प्लॉट मध्ये जाऊन बघूया की आपण इथलं एक स्टिक घेतली आहे देशीची, तर काय फरक आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दाखवू शकता. नाही काय प्रॉब्लेम, घ्यायची का? घ्या. आता हे जे आपण जे रोप नेली समजा, त्याची लागवड कशी करायची? ह्याची लागवड सीडलेस सुबाबळीचं जर रोप तुम्ही नेले ते 1 ते 1.5 फूट उंचाचं कलम दिलं जातं. ते कलम असतं, त्याला सीडलेस सुबाबळ असं म्हणतात. तर ते सुरुवातीला 5x5 वर लावायचं. 4 झाडातील अंतर 5x5. आणि एका शेळी माग जर तुम्ही 3 कलम लावली आणि 3 कलम लावल्यानंतर ते जर 3 महिन्यांना पहिली छाटणी घेतली तर तिथून पुढे तुम्हाला 2.5-3 किलो पाला एका शेळी मागे मिळून जाणार आहे. आता ही आपली सगळी हेच आहेत म्हणायचं. देशी मध्ये. ज्यावेळेस आपल्याला कलम भरायचं त्यावेळेस सुरुवातीला ते देशी तयार केली जातात. ह्याच्यामध्ये तुम्ही साधारण तयार करताय पिशवीमध्ये? ही कॅरी बॅग वापरतो आम्ही. 8-10 साईज कॅरी बॅग राहते. 500 मायक्रॉनची कॅरी बॅग असते. भरपूर मजबूत आहे. मग वर्षभर टिकायला पाहिजे ना ते. हे रोपाच कलमात आता काम चालू झालेलं आहे. आता पावसाळ्या दिवस चालू झालेला आहे. पावसाळा का? जरा आम्हाला ह्या रोपांबद्दल थोडी माहिती द्या बरं तुम्ही. आता ही जास्त ही सीडलेस सुबाबळ आहे. हे असं कलम येतं ह्या सुबाबळीचं. आता हे फुटताना ह्या स्टेज मध्ये. आता इथून ही आपली सुबाबळ कुठले? देशी मध्ये. आणि हिला आपण हे केलेलं आहे, सीडलेस सुबाबळचं ग्राफ्टिंग केलेलं आहे. अच्छा. आता हे केल्यानंतर काय होतं, हे पूर्ण केलं की रानात लावलं की पहिली छाटणी 2.5 ते 3 महिन्याला तुम्हाला मिळून जाते. ह्याचं कसं, हे एका झाड लावण्यासाठी तुम्हाला एक पाटी म्हणजे छोटे गंब्याला असेल एक 8 ते 10 किलो शेणखत पाहिजे कुजलेलं. आणि सिंगल सुपर फॉस्फेट 150 ग्राम.
आणि 10-26-26 150 ग्राम असं 3 वापरायचं. हे लावताना त्या खड्ड्यामध्ये ते वापर करायचा त्याचा. आता ही सेडलेस तुम्ही म्हणताय ही फक्त तुमच्या इथं बनवू शकते अशी म्हणजे हा बनत नाही नाही. नाही हा कलमाची फक्त आपल्या इथंच मिळते. ह्याची काय किंमत आहे किंवा काय? हे कलम 230 ला ह्याचं कलम आम्ही विक्री करतो. जसं म्हणजे जर वर्षी आपल्याला खर्च येतो, आपल्याला क्लायमेटचं जसं वातावरणामध्ये रिझल्ट मिळतो तसं त्याची त्याची रेट उंची कमी किती जास्त असते? होता. त्याची उंची किती असते साधारण? ह्याची उंची 3 महिन्यामध्ये 25 ते 30 फूट हाईट होती. तुम्ही जी रोप विकता हा त्याची 1.5 height फूट किती असते? 1.5 फूट असते. हे छोटं कलम आहे अच्छा, म्हणजे छोटं कलम, दाखवण्यासाठी. आता दाखवण्यासाठी. काम स्टार्ट हा काम झालं. start. म्हणजे 1.5 फुटापर्यंत हा हाईट असते. आणि ही बाजूला जे आपलं चाललंय तयार करायचं काय? हा ते काय पिशव्याच भरायचं आता चालू काम झालेलं आहे. पिशव्या भरायचं का? सुरुवातीला अशा पिशव्या आपण भरतो मातीमध्ये, पॉलिथिन मध्ये. अच्छा, ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हा बी रुजवायचं ह्याच्यामध्ये. बी रुजवलं की हे उगवून येतं. आता सुरुवातीला बाहेर टेम्परेचर जास्त असेल तर आता आम्ही भरतो किंवा मग बाहेर सेड नेट मध्ये ह्याच्यावरती भरू शकतो आपण. अच्छा. हा असं आहे. साधारण वर्षाला किती रोपं तयार करतात? वर्षाला आपल्याकडं नाही म्हणलं तरी साधारण देशीच्या म्हणजे साधारण 1-1.5 लाख रोप उपलब्ध असतात आपल्याकडं. 1-1.5 लाख रोप उपलब्ध होतात. काय अडचण नाही. जसं मागणी आहे तसं ह्याला हे आम्ही करतो. समजा आपला काय भाग दुष्काळ आहे आणि जर रोप लावला आपण हा. तर 2-3 महिने समजा पाण्याची बिकट अवस्था असते, अशा वेळेस ह्या रोपांना काय होतं का? पावसाळ्यात लावलं 5-6 महिन्यानंतर डिसेंबर नंतर दुष्काळ झाला. आता ह्याच्यानंतर काय होतं, आपण ज्यावेळेस रोप लावत असतो त्यावेळेस पाऊस असतो. त्यावेळेस 2.5-3 महिने तर ते काहीच प्रॉब्लेम येत नाही. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 2-2.5 महिने तर ओलच असते रानामध्ये. म्हणजे ते 5 महिने त्या ह्याच्यामध्ये गेले. 5 मध्ये ज्यावेळेस थंडी येते त्यावेळेस आपल्याला थोडस पाणी उपलब्ध असतं. आपण ह्याला ड्रिप पण करू शकतो. आणि जरी ज्याला शक्यतो कसं होतं, ज्या ठिकाणी सुबाबळीचं उत्पादन घ्यायचं शेळी पालनामध्ये त्यावेळेस पाण्याचं थोडं नियोजन करणं गरजेचं पडतं. गरजेनुसार पाणी द्यावंच लागतं. आता तुम्ही ह्याच्यामध्ये कुठलं प्रोटीन आहे सुबाबुळमध्ये शेळ्यांसाठी? कुठलं 25% प्रोटीनचं प्रमाण राहतं. आणि हे लावल्यानंतर तुम्हाला महत्वाचं म्हणजे शेळ्यांना खुराकाचा खर्च कमी होतोय. अच्छा, खुराकाचा खर्च कमी होतो का? चला जाऊया आपण सीडलेस सुबाबळीच्या प्लॉट मध्ये जाऊया. सुबाबुळ लावल्यानंतर कटिंग किती महिन्याला करता येते? त्यात काय होतं, ज्यावेळेस तुम्हाला 1.5 फूट उंचीचं रोप दिलं जातं का नाही कलमाचं, त्यावेळेस कसं असतं 1 महिना त्याची अशी काळजी घ्यायची की तुम्ही लावायचं, खत घालायचं. परत तुम्ही 19-19 ह्युमिकची थोडीशी तुम्ही ड्रिंचिंग करून घ्यायचं. काही अशी लावायची आणि थोडस अशी उगवायची सुरुवात झाली बघा. आता नवीन बिया उगवायला लागले आता. ही देशी आहे सगळा. देशी सुबाबळ अशी लावायची आणि नंतर आल्यानंतर हे अल्टर करून आणखीन पलीकडच्या साईडला बेडला अल्टर करायचं आणि फक्त बिया लावायच्या असं करायचं. चला सुबाबुळीला काय आजार रोगराई वगैरे काय मावा वगैरे? नाही, ह्याला महत्वाचा काय फायदा राहतो. देशी सुबाबळीला जसं 3 ऋतू असतात आपल्यात, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा म्हणजे थंडी. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काय होतं आणि 3 ऋतूमध्ये देशी सुबाबळीला काय होतं, भरपूर शेंगा येतात. छटणी जरी कमी जास्त कालावधीने केली 2.5-3 महिन्यानं किंवा वर्षाने केलं तर त्याला शेंगा येतात. तसं हे आपल्या सुबाबळीला होत नाही. शेंगा येत नाहीत आणि चिकटाही येत नाही अजिबात त्याला. थंडी मधल्या मध्ये सिलेटचं प्रमाण नसतं याच्यामध्ये. आता ही जी तुमची झाडं आता दिसतात आपल्याला, ही कसली झाड म्हणजे कुठलं रोप आहे, देशी का? नाही, हे सीडलेस सुबाबळ. आता जे आपण कलम पाहिलं व्हिडिओ मध्ये सुरुवातीला, तर हे पूर्ण 4-4.5 महिन्याचा हा प्लॉट आहे बघा. 4-4.5 महिन्याचा? 4-4.5 महिन्याचा हा प्लॉट आहे. आता तुम्ही म्हणला की ह्याचा फरक काय, तर हे पण एक फांदी आपण कट केली आणि ती पण फांदी समोर धरा तुमची. मित्रांनो, हा देशी सुबाबळीचा पाला बघा हा थोडक्यात, आणि सेडलेस ह्यांना जी तयार केलेली सुबाबळ आहे तिचा पाला बघा. पाल्यामध्ये फरक किती आहे बघा.
आता हे जे रोप आहे हे रोपाची किंमत काय आहे तुमच्या? 230 ला कलम 230 रुपयाला ह्याचं कलम असलं झाड तुम्हाला मिळेल. आणि देशी जर घ्यायचं असेल तर देशीची काय किंमत आहे त्या रोपाची? देशीची कशी आपलं ते मोफतच तयार होतंय आपल्याकडे, त्याचा काय विषय येत नाही. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधाला बी आहे याचं, त्याच्यामुळे त्याची किंमत काही भरपूर आहे ना, म्हणजे साधारण 5 रुपये 10 रुपये 50 रुपये 100 रुपये आम्ही म्हणलं तर कसं 50-80 रुपयापर्यंत विकतो हे देशी. देशी तुम्ही सुभाबळ 80 रुपयाला वर्षानंतर एका वर्षाचं रोप आता आपण दाखवलं त्या व्हिडिओ प्रमाणे. आणि हे जे 230 रुपयाला. आता तुम्ही बघू शकता ह्या पाल्यामध्ये किती फरक आहे बघा, आपल्या लक्षात येईल. अशा प्रकारे सेडलेस आणि सुभाबळ मध्ये देशी आणि सेडलेस मध्ये फरक आहे. आणि ह्याचं महत्वाचं काय असतं, सुभाबळ ओळखण्याचं महत्वाचं ह्याचं असतं की हे जे हिरवागार पाला राहतो ह्याचा, आणि ह्याची खोडाची जी साल आहे ही ब्राऊन कलरची असते. ह्याची साल जी आहे ती ब्राऊन कलरची साल आहे का? ही ब्राऊन कलर सालीला राहतो ह्याचा सेडलेस सुभाबळी. अच्छा, सेडलेस सुभाबळ ब्राऊन कलर राहतो. आणि देशीचा हिरवापणा असतो, हिरवट का? हिरवा असतो. तुम्ही बघा ना, हा देशीचा दोन्हीचा कलर बघा, थोडासा आपण कटिंग मध्ये केलेला हिरवा राहतो. म्हणजे असा फरक राहतो का हे काय असा फरक राहतो. ह्याच्या डाळ्यामध्ये आपण हा फरक राहतो हिरो. आता ह्याला जे पारंब्या म्हणतात किंवा ठॅम्प म्हणतात ते भरपूर फुटलेलं आहे. पूर्ण आताशी एक आता पहिली छाटणी होणार आहे आपली कलमाची. त्या जमिनीपासून 1 ते 1.5 फुटावर घ्यायची कटिंग. जमिनीपासून पहिलं कटिंग 1 ते 1.5 फुटावर. 1 ते 1.5 फुटावर. आता सुरुवातीला आता हा एकच फुटवा आहे सध्या. नंतर हे जे 4-5 मध्ये फुटवे आले की मग 4-5 फांद्या निघणार प्रत्येक ब्रँचेसला. आता समजा हे 5-5 जरी धरलं तरी 15. नमस्कार. लावताना ह्या पद्धतीवर लावा. थोडक्यात एका वावाच्या अंतरावर तुम्ही लावू शकता. त्या ठिकाणी एका वावाचं अंतर आहे, त्या ठिकाणी एका वावाचं अंतर आहे. थोडक्यात आपण साध्या पद्धतीवर सांगायचं म्हणलं तर एक वावाच्या अंतरावर तुम्ही सुद्धा सुभाबळ असे आपण जे उसाला सरी खांदतो त्या पद्धतीनं खांदून लावलं तरी जमण्याजोग आहे. आणि सुभाबळ लावल्यानंतर त्यात खत माती घाला आणि लावल्या पाणी दिलं चालतं लगेच. पाणी सुरुवातीला थोडस काय माहिती का, ड्रिप तुम्ही कराल एवढं चांगलंच आहे, कारण साईडला तण येत नाही. मग असा प्लॉट हा स्वच्छ राहतो. परत वेळेत सुभाबळीला पाणी मिळतं. 14 लिटरचे ड्रिपर तुम्ही टाकू शकता. 14 लिटरचे किंवा कॉक पद्धतीनं पण तुम्ही याला सिस्टीम करू शकता. कमी जसं पाणी कमी असेल त्यांना मग ड्रिपरच टाकण्याशिवाय पर्याय नाही. तर तुमचा आपला नंबर द्या, नाव आपलं, तुमचं गाव वगैरे सविस्तर माहिती द्या. माझा फोन नंबर आहे श्री सेवागिरी नर्सरी 99-21-99-2061 आणि व्हॉट्सअप नंबर आहे 97-30-31-2061. जरी कोणाला सुभाबळी बद्दल आणखीन सखोल जर माहिती हवी असेल तर तुम्ही कॉल करू शकता. आपलं ही सुभाबळ आहे कुठल्या ठिकाणी? फलटण मध्ये कुठे शिकाय? फलटण कोळकी दहिवडी रोड ज्या तिथे एक संदीप हॉटेल आहे त्याच्या समोर एक श्री सेवागिरी नर्सरी बोर्ड आहे. दुसऱ्या बोर्डला तुम्ही आपल्या नर्सरी मध्येच येत आहे. फलटण तालुका कोळकीत कोणी विचारलं, कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला ऍड्रेस मिळेल. मित्रांनो, शेतकऱ्यांनो, सुभाबळ आपल्या शेळी पालनामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे. असं तुम्ही काय 50-50-100 झाडं लावा, जे आपल्याला जसं पटेल अशी झाडं लावा, आपल्या पद्धतीने झाडं लावा. आणि शेळी पालनासाठी 1 नंबर चारा आहे. देशी लावा किंवा सेडलेस लावा. पण सेडलेसचे खूप सारे फायदे आहेत, कारण एकदाच आपण एक झाड लावलं तरी कमीत कमी 10-20-50 वर्ष या झाडाला काय होत नाही. त्यामुळं हे लाईफ टाइम झाड आहे बरं का. तसं काय नाही, तुम्ही ज्या वेळेस शेळी पालन करत असता त्याची काळजी घेता तुम्ही, मशागती स्वच्छता जेवढं ठेवचाल तेवढं उत्पादन ह्याचं चांगलं मिळणार. पाणी आणि ह्याला खत पण पावसाळ्याच्या यायच्या अगोदर जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर दिली तर तुम्हाला बेनिफिट चांगलाच मिळत राहणार असं आहे. आणि जरी तुम्हाला युट्यूबला आणखीन जरी माहिती पाहिजे असेल तर सीताराम दंडिले या नावाने जर युट्यूबवर तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला माहिती मिळून जाईल सुभाबळीबद्दल. अशा मित्रांनो, आपण सुभाबळीविषयी माहिती घेतलेली आहे दंडिले सरांकडून. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.